ದಾವಣಗೆರೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಮೂಡುಗೆರೆಯಲ್ಲಿ ಇರುವ ಶಹಾಜಿರಾಜೇ ಭೋಸ್ಲೆ ಅವರ ಐತಿಹಾಸಿಕ ಸ್ಮಾರಕದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳದಿದ್ದರೆ ದೇಶವ್ಯಾಪಿ ಹೋರಾಟ ನಡೆಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಇತಿಹಾಸಕಾರರಾದ ದತ್ತಾಜಿ ನಲವಡೆ ಎಚ್ಚರಿಸಿದ್ದಾರೆ. ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಬುಧವಾರದಂದು ನಡೆದ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಅಧೀನದಲ್ಲಿರುವ ಶಹಾಜಿರಾಜೇ ಭೋಸ್ಲೆ ಅವರ ಸ್ಮಾರಕವನ್ನು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ವರ್ಗಾಯಿಸಬೇಕು ಎಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದರು. ಸ್ಮಾರಕದ ಸಂರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳ ಅಗತ್ಯ ರಕ್ಷಣಾತ್ಮಕ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದು ಅವರು ಒತ್ತಾಯಿಸಿದರು. ಶಹಾಜಿರಾಜೇ ಭೋಸ್ಲೆ ಅವರು ಕೇವಲ ಮರಾಠಿ ಅಥವಾ ಹಿಂದುತ್ವಕ್ಕೆ ಸೀಮಿತ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲ. ಅವರು ಭಾರತದ ರಕ್ಷಣೆ ಮತ್ತು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಚಿಂತನೆಗಳಿಗೆ ಕೊಡುಗೆ ನೀಡಿದ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ ಎಂದು ದತ್ತಾಜಿ ನಲವಡೆ ಹೇಳಿದ್ರು. ಸ್ಮಾರಕದ ಸ್ಥಿತಿ ಶಿಥಿಲಗೊಂಡಿದ್ದು ಇದುವರೆಗೆ ಯಾವುದೇ ದುರಸ್ತಿ ಕಾರ್ಯ ನಡೆದಿಲ್ಲ ಎಂಬುದಕ್ಕೆ ಅವರು ತೀವ್ರ ಅಸಮಾಧಾನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು. ಸ್ಮಾರಕದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಜವಾಬ್ದಾರಿಯಾಗಿದ್ದು ಇದನ್ನು ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡಿರುವುದು ದುರಂತಕರ ಸಂಗತಿ ಎಂದು ನಲವಡೆ ಹೇಳಿದ್ರು. और छत्रपति शिवाजी महाराज के पितामह शहाजीराजे भोसले, इनकी समाधि यहाँ होदेगिरी में है. देश भर से लाखों शाहजी भक्त, शिवाजी महाराज के भक्त यहाँ आते हैं, माथा टेकते हैं. लेकिन सैकड़ों साल से ये शहाजीराजे की समाधि इतने धूप में, बारिश में वैसी खड़ी है. उसका अभी जीज हो गया. ये दीपमाल भी जिसने लगा है, समाधि का जो अवशेष है वो भी टूटने लगा है, इसका जीर्ण हो गया है. ये ऐसा रहेगा तो ये समाधि का अस्तित्व ये खत्म हो जाएगा और शाहजी राजन का जो वीरता का जो यहाँ पे जो जागर होता है वो भी निकल जाएगा. राज्यकर्ता के उदासीनते से उन्होंने यहाँ इस राष्ट्र पुरुष को दुर्लक्षित किया है. उनका समाधि का जीर्णोद्धार होना, उसके ऊपर छेद होना ये बहुत जरूरी है. जब तक ये समाधि की समाधि स्थल और ये पवित्र जगह जिस सरकार के कब्जे में है, वो भारत सरकार के आर्कियोलॉजी डिपार्टमेंट इसका जीर्णोद्धार नहीं करते, शहाजीराजे के समाधि के ऊपर छत मेघडांबरी मेमोरियल नहीं खड़े करते. ಮಾಜಿ ಸಚಿವ ಸಂತೋಷ್ ಲಾಡ್ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು ಕೂಡ ಯಾವುದೇ ಸಕಾರಾತ್ಮಕ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ದೊರಕಿಲ್ಲ ಎಂದು ಅವರು ಅಸಮಾಧಾನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು. ಶಹಾಜಿರಾಜೇ ಭೋಸ್ಲೆ ಸ್ಮಾರಕದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳದಿದ್ದರೆ ರಾಷ್ಟ್ರವ್ಯಾಪಿ ಹೋರಾಟ ನಡೆಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಇತಿಹಾಸಕಾರ ದತ್ತಾಜಿ ನಲವಡೆ ಎಚ್ಚರಿಸಿದ್ದಾರೆ. भारत देशाचे महान राष्ट्रपुरुष शहाजीराजे भोसले यांची समाधी होदेगिरी दावणगिरी कर्नाटक येथील या समाधीची अत्यंत दुरावस्था झाली आहे. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे समाधीचा ढासा हा ढासळत चाललेला आहे आणि त्यामुळे ही समाधी जमीनदोस्त होण्याच्या मार्गावरती आहे. या समाधीकडे केंद्र शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे समाधीवरती कोणत्याही प्रकारचं छत्र नाही, तिथे कोणत्याही प्रकारचा विकास नाही. त्यामुळे शहाजीराजे यांची समाधी ऊन वारा पाऊस अशी याच्या संकटामध्ये गेल्या 300 वर्षापासून उभी आहे. 23 जानेवारी 1663 रोजी शहाजीराजे यांचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला त्या होदेगिरीच्या पवित्र जागी त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे पुत्र व्यंकोजीराजे यांनी शहाजीराजे यांची दगडी ढाच्यामध्ये सुरेख श्रीबंदी समाधी उभी केली आणि समाधीच्या पूजा अर्चेसाठी जवळपास 50 एकर जाण दिली. आज त्या ठिकाणी फक्त अर्धा ते पाऊण एकर जमीनच उपलब्ध आहे. इतर जमीन ताब्यात घेऊन सरकारने या समाधीच्या वरती तातडीने छत्र उभं करावं आणि त्या जागेमध्ये मेमोरियल ट्रस्ट उभं करावं. की शहाजीराजे हे राष्ट्राचे मान पुरुष आहे. त्यावेळी उत्तरेमध्ये बादशाह शहाजहान आणि दक्षिणेचा बादशाह शहाजीराजे हे सर्वांनी त्यांच्या समकालीन लेखक जयराम पिंडे यांनी नमूद केलेलं आहे. कवी अनुपुराण शिवभारतामध्ये सुद्धा शहाजीराजे यांच्या विद्वतेचा शौर्याचा उल्लेख आहे. अशा शूरवीर कर्तबगार शहाजीराजे यांच्या समाधीचा जीर्णोद्धार होणे अत्यंत गरजेचं आहे. शहाजीराजे यांनी आपले पुत्र छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे पुत्र थोरले पुत्र संभाजी महाराज आणि धाकटे पुत्र व्यंकोजीराजे यांना राष्ट्राच्या रक्षणासाठी उभं केलं आणि त्याने तीनही पुत्रांनी स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले. ज्यातलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं राष्ट्र सर्वात विश्वनायक, महानायक आणि जगातलं सर्वात
ग्रेट राजा आणि लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून आज जगभरात त्याचा परिचय आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराज यांचे महान पिता महान राष्ट्रपुरुष शहाजीराजे यांच्या समाधीची अवहेलना केंद्र शासनाने थांबवावी, अन्यथा आम्ही मावळा संस्थेच्या मार्फत सर्व छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या वतीने 1 जानेवारी 2027 पासून दिल्ली येथील जंतर मंतरवरती सत्याग्रह आंदोलन करतोय, शंखनाद आंदोलन करत आहोत. तरी मायबाप सरकारने याची दखल घ्यावी. ಇಂಥ ಇನ್ನೂ ಅಪ್ಡೇಟ್ಗಳಿಗಾಗಿ ಫಾಲೋ ಮಾಡಿ ವಾಯ್ಸ್ ಆಫ್ ಅನುಗ್ರಾಮ್ಗೆ.